आज मी शरण तुला प्रभु आलो. काही सुचेना काही रुचेना काही सुचेना काही रुचेना मनी खिन्नी झालो शरण तुला प्रभु आलो. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पहा मी प्रभूची दासी आहे. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. देवशब्द मनुष्य झाला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतःकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझा पुत्र ख्रिस्त ह्याचे देहधारण आम्हाला दूताच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आले. त्याच्या दुःख सहनाचे व प्रसादाद्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आपण प्रयोजगीताने सुरुवात करूया. आज मी शरण तुला आलो. आज मी शरण तुला प्रभु आलो. आज मी शरण तुला प्रभु आलो. दीन दयाळा दर्शन दे रे. दीन दयाळा दर्शन दे रे. व्याकुळ मी झालो शरण तुला प्रभु आलो. आज मी शरण तुला प्रभु आलो. काही सुचेना काही रुचेना काही सुचेना काही रुचेना मनी खिन्नी झालो शरण तुला प्रभु आलो. आज मी शरण तुला प्रभु आलो. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या कुटुंबातील स्वर्गवासी सिलू लुद्रिक यांची दिनांक 6/7/2025 रोजी दुःखद निधन झाले. परमेश्वराने त्यांच्या आत्म्याला शांती द्यावी व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करावे म्हणून प्रार्थना करण्यासाठी आपण येथे जमलो आहोत. आजार, अपघात व आपत्ती हे मानवी जीवनातील विविध धोके आहेत. संत पॉल म्हणतो की मानवी जीवनाला असलेला सर्वात मोठा धोका म्हणजे मृत्यू होय. मृत्यू हा आपला शेवटचा शत्रू आहे. प्रभू येशूने मात्र या सर्व दुःखावर व साक्षात मृत्यूवर मात करून आपल्यासाठी सार्वकालिक जीवनाचा दरवाजा उघडलेला आहे. ह्या सार्वकालिक जीवनात प्रवेश करण्यासाठी आपल्याला मृत्यूचा दरवाजा ओलांडावा लागतो. आपला बंधू स्वर्गवासी सिलू लुद्रिक हे जग सोडून अनंताच्या प्रवासाला लागलेला आहे. परमेश्वर पित्याने त्याचे स्वर्गीय दरबारात स्वागत करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. बायबल वाचन. परमेश्वराची वचने आत्मा आणि जीवन अशी आहेत. त्याच्याकडे सार्वकालिक जीवनाची वचने आहेत. आपल्या ह्या दुःखाच्या प्रसंगात आपल्याला दिलासा देणारे परमेश्वराचे शब्द ऐकूया. संत योहानाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. बेथानी येथे लाझरस नावाचा एक मनुष्य राहत होता. तो आजारी होता. त्याच्या बहिणी मार्था आणि मरिया ह्यांनी येशूला तसा निरोप पाठविला. येशू तेथे आला तेव्हा त्याला कळले की लाझरेसला कबरेत ठेवून 4 दिवस झाले आहेत. येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्याला म्हणाली. ती भेटली त्याला आणि
पण मरिया घरात बसून राहिली. मार्था येशूला म्हणाली, प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. तरी आताही आपण जे काही देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल, हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, तुझा भाऊ पुन्हा उठेल. मार्था त्याला म्हणाली, तो पुनरुत्थानासमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हे तू खरे मानतेस काय? ती त्याला म्हणाली, होय प्रभूजी. जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहात असा मी विश्वास धरला आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. परमेश्वराच्या शब्दाला आपण प्रतिसाद देऊया. आपले गायन असेल, परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती. परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती. दिवस रात्र माझ्या सांगाती, मजल त्याची प्रीती. कुळणी येतो मजला, प्रेमे मजला चलवितो. हिरव्या कुळणी येतो मजला, प्रेमे मजला चलवितो. ओढ्याचे मज देतो पाणी, माझ्या जीवा फुलवितो. परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती. दिवस रात्र माझ्या सांगाती, मजवर त्याची प्रीती. मजवर त्याची प्रीती. आता आपण आपल्या मृत भावासाठी प्रार्थना करणार आहोत. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपले उत्तर असेल, हे परमेश्वरा दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक. स्वर्गवासी सिलो लुद्रिक यांच्या आत्म्याला परमेश्वराने चिरंतन शांती द्यावी व त्यांना स्वर्गराज्याचे वरदान द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला या दिवसात सांत्वनाची गरज आहे. या दिवसात परमेश्वराने त्यांचे विशेष सांत्वन व संरक्षण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. लुद्रिक कुटुंबातील, गाव परिवारातील, नात्यातील, इथे हजर असलेल्या सर्वांच्या कुटुंबातील व आपल्या गोमसाळी परिसरातील मृत भाविकांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. संत जोसेफ हा सुखी मरणाचा आश्रयदाता संत आहे. त्याच्या मध्यस्थीने खाटीला खिळलेल्या व मरणाची वाट पाहत असलेल्या भाविकांना व आपल्या प्रत्येकाला एके दिवशी सुखी मरणाचे वरदान लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपल्या प्रिय मृत व्यक्तीच्या आठवण करूया. त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आता आपण रोजरीचे एक रहस्य म्हणणार आहोत. प्रभूची प्रार्थना सर्वांनी एकत्र म्हणावयाची आहे. त्यानंतर सर्व स्त्रिया नमो मरिया म्हणतील व सर्व पुरुष पवित्र मरिया म्हणतील. गौरवाचे पहिले रहस्य. येशू मरणातून पुन्हा उठला. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावे, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जशा आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला वाचव. आमेन. मानवाचे सांत्वन करतो. मानवाचे सांत्वनपर शब्द देखील दुःखी माणसाला दिलासा देतात. आता सौ जुली रॉड्रिक्स स्वर्गवासी सिलो लुद्रिक यांच्या जीवनाचा आढावा घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहतील. सर्वांनी खाली बसा. लुद्रिक मास्तर म्हणजे आमच्या सर्वांचे अण्णा. ह्यांचा जन्म दुधाचा जोडधंदा असलेल्या शेतकरी कुटुंबात झाला.
आनंदात गेलेले बालपण शिक्षणाचा वसा घेऊन फुलू लागले. त्यांनी होली क्रॉस हायस्कूल निर्मळ येथे SSC पूर्ण केले व त्यानंतर शिरोडकर कॉलेज येथे B.Ed पूर्ण केले. कॉलेजमध्ये त्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार मिळाला होता. तेथूनच अण्णाच्या कर्तृत्वाचा वारू चौफेर उधळू लागला. होली फॅमिली हायस्कूल भिगाव येथे 3 वर्ष त्यांनी ज्ञानदानाचे कार्य केले. 1971 मध्ये ते विवाह बंधनात अडकले. मुंबई महानगरपालिका येथे त्यांनी 30 वर्ष ज्ञानदानाची बहुमोल सेवा दिली. 1973 ला शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर 1 वर्षाची मुदत संपल्यावर शिक्षक म्हणून नियमित करण्यास खाते टाळाटाळ करू लागली. तेव्हा अण्णांनी सोबत असलेल्या 700 शिक्षकांचे एकाकी व धडाडीने नेतृत्व केले. नेटाने लढा देऊन 700 शिक्षकांना खात्याने सामावून घेतली. तेथूनच पुढे युनियनच्या कामाचा जणू पाया रचला. शिक्षण सभेचे नेता ते मुंबई महानगरपालिका शिक्षक बँकेचे वसईतील पहिले संचालक व मानद सचिव अशा विविध जबाबदारी पार पाडल्या. विद्यादानाचे पवित्र कार्य करून शेकडो विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवणारे आमचे अण्णा हे आपल्यातून निघून पहिलं तरी विसावले. अतिशय नम्र, साधी राहणी, मिळून मिसळून काम करण्याची मानसिकता ह्या त्यांच्या गुणवैशिष्ट्यामुळे ते पंचकोशीत प्रिय होते. नम्र, दयाळू व सुस्वभावी शिक्षक म्हणून ते विद्यार्थी वर्गात प्रिय होते. ते वयाच्या 17व्या वर्षापासून जीवन विकास मंडळाच्या कार्यात सहभागी झाले. तेथे भरघोस असे योगदान दिले. होली क्रॉस चर्च निर्मळ व होली ट्रिनिटी चर्च गोमसाळी येथील चर्च संलग्न विविध समितीत मोलाचे योगदान दिले. होली क्रॉस चर्चचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली. गोमसाळी चर्चवर ज्येष्ठ नागरिक संघटनेची स्थापना अण्णाच्या पुढाकारातून झाली. समाजसेवा मंडळ व वाघोली सहकारी सोसायटी ह्या संस्थेमध्येही कार्य केले. दारसेंगाव परिवारात त्यांचे कार्य लक्षणीय होते. गाव परिवारातील व परिसरातील संघटनेत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे ते प्रेरणास्त्रोत होते. दूर गेले पाऊल तरी राहिल्या पाऊल खुणा, दिवा शांत झाला तरी प्रकाश त्याचा नावना. अण्णा, तुमच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही पुढची वाट चालत राहू. तुमच्या समाजसेवेचा दिवा आम्ही अखंडपणे तेवत ठेवू. तुम्हाला चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी विनम्र प्रार्थना. जीवन विकास मंडळ अर्थात जीविका परिवारच्या वतीने मंडळाचे आदरणीय ज्येष्ठ सदस्य व समाज कार्यकर्ते स्वर्गवासी शिलू देगू लोद्रिक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. त्यांच्या दुःखद निधनाबद्दल जीवन विकास परिवार मनपूर्वक शोक व्यक्त करत आहे. शिलूमा सर मंडळाच्या दुसऱ्या पिढीतील क्रियाशील कार्यकर्ते होते. त्यांनी आपल्या जीवनात मंडळाला नेहमीच अग्रस्थान दिले. मंडळ म्हणजे जणू त्यांचे दुसरे घरच होते. मंडळाचा तेव्हाचा उपक्रम असलेल्या सहकार फंडाच्या यशस्वी घोडदौडीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. सहकार फंडाचे ते 1973 ते 76, 1979 ते 80 या कालावधीत कार्यवाह व पुढे 1980 ते 81 या कालावधीत उपाध्यक्ष होते. पुढे सहकार फंडाचे पतपिढीत रूपांतर झाल्यानंतर पतपिढीच्या माध्यमातून शिस्तबद्ध व पारदर्शक आर्थिक व्यवहाराची एक आदर्श प्रणाली उभी करण्यासाठी त्यांनी आपले योगदान दिले. पतपिढीच्या सुरुवातीपासून म्हणजे 1988 पासून 1998पर्यंत ते पतपिढीचे संचालक म्हणून कार्यरत होते. मंडळाच्या चेतना पुस्तकालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढवून ज्ञानाचा प्रसार करत समाज मन घडविण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा होता. त्याचबरोबर जीवन विकास मंडळाचे प्रशासनही त्यांनी आपल्या अनुभवाने समर्थपणे हाताळले. ते 1973, 74, 76, 77, 80, 81 व 82, 83 अशा 4 टर्ममध्ये सरचिटणीस होते. तर 1985 ते 87 ह्या काळात मंडळाच्या अध्यक्षपदाची धुराही त्यांनी यशस्वीपणे वाहिली. तदनंतर जवळपास 25 वर्षे त्यांनी विश्वस्त म्हणून आणि त्यातील एक टर्म विश्वस्त सचिव म्हणून काम पाहिले. एका गोष्टीचा विशेष उल्लेख प्रकर्षाने करावा लागेल, तो म्हणजे आज मंडळाच्या परिसरात जी हिरवीगार झाडे दिसत आहेत त्या झाडांना लावण्यासाठी त्यांनी त्यावेळी पुढाकार घेतला होता. ज्येष्ठ बंधू व मंडळाचे संस्थापक सदस्य
स्वर्गवासी अंद्रेस लुद्रिक यांच्या सामाजिक कार्याचा वारसा शिलोमा सर पुढे नेत होते आणि हाच वारसा आता रुपेश व सुशील पुढे नेत आहेत. मास्तरांच्या ह्या समाजकार्यात त्यांची पत्नी फिलोमिनाबाई यांचेही मोलाचे आणि महत्त्वाचे योगदान आहे. मास्तरांनी वाघोली सहकारी डेअरी संचालक मंडळावर समाचार सेवा मंडळाच्या कार्यकारिणीतही काम केले आहे. तत्कालीन एकत्र निर्मळ चर्चवर ते पॅरिस काउन्सिलचे उपाध्यक्ष होते. होली ट्रिनिटी चर्चच्या स्थापनेपासून विविध संघटनात त्यांनी कार्य केले आहे. मुंबई महानगरपालिकेत एक आदर्श शिक्षक म्हणून कार्यरत असताना विविध तीर्थक्षेत्री सहलीचे आयोजनही त्यांनी यशस्वीरित्या केले असे त्यांचे विविधांगी कार्य होते. शिरोमा सर हे एक शांत, संयमी व कृतिशील व्यक्तिमत्व होते. त्यांच्या कार्यकुशलतेने आणि दूरदृष्टीमुळे मंडळाच्या अनेक उपक्रमांना दिशा मिळाली. त्यांचे संपूर्ण आयुष्य हे समाजसेवा, माणुसकी व समर्पण यांचे मूर्तिमंत उदाहरण होते. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आणि मार्गदर्शन आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले. त्यांच्या गाण्याने केवळ आपले जीवन विकास मंडळ नव्हे तर संपूर्ण समाजाने एक सच्चा मार्गदर्शक गमावला आहे, एक सहभावी व्यक्तिमत्व गमावले आहे आणि एक प्रेरणादायी जीवन संपले आहे. त्यांच्या आठवणी, कार्याची शिकवण आणि मूल्ये ही आपल्या सर्वांच्या पुढील वाटचालीसाठी नेहमीच प्रेरणा देतील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या परिवारात हे दुःख सहन करण्याचे बळ देवो हीच प्रार्थना. हे ज्ञानदानाचे कार्य करीत असताना ते समाजकार्यसुद्धा करीत असत आणि हे समाजकार्याची सुरुवात त्यांनी जीवन विकास सहकार फंड आणि चेतना पुस्तकालय ह्या कार्यातून केली. क्रिस्तोफरने आपल्याला नुकतंच सांगितलं. परंतु मला उल्लेख असा करायचा आहे की तिथं कार्य करीत असताना त्यांनी आमच्या गावातील गोरगरीब बायांकडनं रुपया, 2 रुपये, 3 रुपये वसूल करून ते सहकार फंडामध्ये भरत असत आणि त्यांची पुस्तकामध्ये नोंद करून ते पुस्तके पुन्हा त्या बायांकडे आणून देत असत. आणि अशा प्रकारे आमच्या गावातील गरिबांना अल्प बचत करण्याची सवय त्यांनी लावली आणि त्या सवयीचा फायदा नंतर फार पुढे बराच झालेला आहे, तो मी नंतर सांगत आहे. तदनंतर वाघोली सहकारी डेअरीमध्ये ते जेव्हा संचालक पदावर होते तेव्हासुद्धा त्यांनी आमच्या गावातील बरेच लोकांना त्या वाघोली डेअरीचं सभासदत्व मिळवून दिलं. आणि जेव्हा नंतर वाघोली सहकारी डेअरीनं सभासदत्व घेणं रद्द केलं तेव्हा मास्तरांनी जे मृत व्यक्ती मेलेले आहेत त्यांच्या वारसांना तो हक्क मिळवून देण्यासाठी कार्य करत राहिले. आणि त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे मी माझ्या वडिलांची जी वाघोली सहकारी डेअरीची सभासदत्व होतं ते माझ्या नावावर ट्रान्सफर करून घेतलं. संत विन्सेंट डी पॉल होली क्रॉस संघटनेमध्ये ते कार्यरत होते आणि ते नुसते तिथं कार्यरत राहिले नाहीत तर त्यांनी मलासुद्धा पकडून त्या कार्यासाठी सहभागी केलं आणि पुढे मी सुद्धा त्या विन्सेंट डी पॉल होली क्रॉस चर्चच्या कॉन्फरन्समध्ये काम करू लागलो आणि तिथंसुद्धा मला त्यांनी संधी मिळवून दिली. पालखी सल्लागार मंडळ दोन्ही चर्चवरती त्यांनी भरघोस असं कार्य केलेलं आहे. समाजसेवा मंडळ उत्तर वसईमध्ये ते सन 2010 ते 2013 ह्या कालावधीत कार्यकारिणीवरती होते. 1987 साली जेव्हा आम्ही युवकांनी गावामध्ये एक फंड असावा अशी चर्चा केली आणि आम्ही घरोघरी जाऊन त्या गोष्टी सगळ्यांना सांगितल्या की आपण आपल्या गावामध्ये एखादा फंड चालू करूया आणि आम्ही तो फंड चालू केला. परंतु आमचा तो दिशाहीन फंड होता, ना नियम ना अटी आणि काही त्याला अर्थ नव्हता. 2 वर्षानंतर त्याला थोडी गोंधळ झाल्यासारखं झालं. तेव्हा मास्तर आमच्याकडे धावून आले आणि मास्तरांनी त्यांचा अनुभव आम्हाला दिला आणि जीवन विकास सहकार फंडाची जी नियमावली होती, घटना होती ती आम्हाला दिली आणि त्या घटनेनुसार सन 1989 ते 2018पर्यंत मास्तर आमच्या सोबत 29 वर्ष कार्यरत राहिले. आणि त्या काळामध्ये त्यांनी नुसते कार्यरत राहिले नाहीत तर दासिंग गावातले बरेचसे युवक त्यांनी ह्या कार्यासाठी त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांना कार्यासाठी पुढे घेतलं. नुसतं तेवढ्यात थांबले नाहीत
तर आमच्या ह्या फंडासाठी चांगलं योगदान मिळावं आणि चांगलं मार्गदर्शन मिळावं, आमचा व्यवहार सुरळीत चालावा म्हणून त्यांनी ग्रेगरी दोर्ती साहेबांची भेट घेऊन दिली. आणि ग्रेगरी दोर्ती साहेब त्या काळापासनं मास्तर आज नाहीत, आजपर्यंत आम्हाला सेवा पुरवित आहेत, आम्हाला मदत करीत आहेत. विनामूल्य कोणत्याही प्रकारचं आम्ही त्याला मूल्य देत नाहीत, परंतु मास्तरांचा आदर राखून दोर्ती साहेब हे आम्हाला सहकार्य करत आहेत. एक विशेष उल्लेख करावा असा मास्तरांचा वाटतो की नरपड उघडीवरती आपण जे एक झाड पाहतो, ते झाड काही वर्षापूर्वी मास्तर त्याला काठी बांधत होते. तर मी सहज बोललो की मास्तर हे झाड जंगली झाड वाटतं मला. मास्तर म्हणाले की प्रत्येक झाड हे फळं खाण्यासाठी नसतं, तर त्या झाडाला काहीतरी अर्थ असतो. जंगली जरी असलं तरी ते उपयोगाचं आहे. आणि आज आपण जर पाहिलं तर दिवसाला कमीत कमी 100 माणसं त्या झाडाखाली बसतात. मग ते मजूर असू द्या, ते गावातले युवक असू द्या, फेरीवाले असू द्या किंवा कोणीही असू द्या, त्या झाडाचा विसावा घेत आहेत आणि मास्तरांनी जोपासलेल्या त्या झाडांची सावली ते घेत आहेत. मगाशी क्रिस्तोफरने आपल्याला सांगितलं की मास्तरांनी बरीचशी झाडं लावली आणि हिरवळ केली, त्याचं ते एक प्रचिती आहे. मास्तरांनी स्वतःच कार्य केलं नाही, तर त्यांनी कार्यकर्ते घडवले. मला तो बायबलचा एक उतारा आठवतो की येशूने 5 भाकऱ्या आणि 3 माशांना आशीर्वादित केलं आणि सुमारे 5000 पुरुष जेवले, तृप्त झाले आणि 12 टोपल्या ते रोट्या आणि भाकऱ्यांच्या भरून राहिल्या. त्या पद्धतीनं मास्तरांनी केवळ आमच्या पंचक्रोशीत किंवा आपल्या समाजामध्ये कार्य केलं नाही, तर मास्तरांनी बरेचसे कार्यकर्ते घडवले आणि त्याची प्रचिती आमच्या दार्सिंग गावाला आलेली आहे. आणि आमच्या गावात मास्तरांनी 12 टोपल्या भरतील एवढे कार्यकर्ते तयार करून ठेवलेले आहेत. मास्तरांचं बरंच कार्य आहे, परंतु तुमचा अमूल्य वेळ मी घेत नाही म्हणून मी इथं सांगतो. मास्तरांना परमेश्वराने चांगला स्वर्गीय सुख द्यावं म्हणून मी प्रार्थना करतो. धन्यवाद. महानगरपालिकेमध्ये गुरुजींच्या सोबत अनेक वर्ष मी काम केलं, त्यामुळे गुरुजींचा स्वभाव, त्यांची कार्यपद्धती, त्यांचं एकंदरीत शिक्षक म्हणून जे कार्य ते मी प्रत्यक्ष जवळून पाहिलं आहे. त्या ठिकाणी आता उल्लेख झाला की गुरुजी ज्यावेळेला महानगरपालिकेमध्ये त्यांची नेमणूक झाली तेव्हापासून शिक्षकांसाठी म्हणून संघटितपणे काहीतरी केलं पाहिजे, काम केलं पाहिजे, त्यांच्या अडचणी सोडविल्या पाहिजेत, यासाठी गुरुजींनी तिथपासून आपलं काम करण्यास सुरुवात केली. शिक्षक ज्या वेळेला विद्यार्थी घडवत असतो, शिक्षकी पेशा ज्या वेळेला त्याचा असतो, संपूर्ण त्याच्या पेशामध्ये एक शिक्षक हजारो विद्यार्थ्यांना घडवत असतो आणि हे हजारो विद्यार्थी ते जे संस्कार घेत असतात त्या विद्यार्थ्यांच्या पिढ्यांमध्ये ते संस्कार संक्रमित होत असतात. आणि अशा अर्थानं पाहिलं तर शिक्षक हा केवळ विद्यार्थी घडवत नसतो, केवळ एक एक व्यक्ती घडवत नसतो, तर हजारो पिढ्यांना घडवण्याचं काम करत असतो. हे आपल्या सहजपणे लक्षात न येणारी बाब आहे. म्हणून शिक्षक हा किती महत्त्वाचा असतो समाजामध्ये हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. शिक्षक म्हणून विद्यार्थी घडत असताना आणखी जे शिक्षक, इतर जे शिक्षक आहेत हे विद्यार्थ्यांना घडवणारे, त्यांच्याही काही समस्या असतील तर शिक्षकांना आपल्याला नीटपणे काम करता येणार नाही. आणि म्हणून शिक्षकांचे काही सुखदुःखाचे विषय असतील, त्यांच्या काही अडीअडचणी असतील, त्या सोडविण्यासाठी म्हणून गुरुजींनी युनियनमध्ये अनेक वर्षापर्यंत काम केलं. आणि शिक्षकांचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून शिक्षकांची जी म्युन्सिपल बँक होती त्या बँकेमध्ये ते अनेक वर्षापर्यंत संचालक म्हणून राहिले. गुरुजींच्या बाबतीत असं म्हणावं लागेल की ते अजातशत्रू होते. महानगरपालिकेमध्ये एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती आणि त्यांचा परिचय प्रचंड होता. महापालिकेत इतका प्रचंड परिचय असलेल्या काही ठराविकच व्यक्ती असाव्यात त्यावेळेला, कारण अडीअडचणी कोणाच्या असतील तर त्या अतिशय आपुलकीनं लोकांचं सोडवणं आणि त्यांच्या आर्थिक प्रश्न जे असतील ते सोडवण्यासाठी विशेषतः त्यांनी खूप प्रयत्न केले. हे करत असताना समाजसेवा आणि आपली नोकरी ह्या दोन्ही गोष्टी करत असताना दोन्हीकडे न्याय देणं ही सामान्य गोष्ट नसते, परंतु त्यासाठी सच्चा कार्यकर्ता जो असतो तो आपला अधिक वेळ देत असतो. आणि अशा प्रकारे गुरुजींनी
शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना आपलं एक विद्यार्थी घडवण्याचं काम जे आहे त्याच्यामध्ये कुठेही कमतरता त्यांची मला दिसली नाही. खूप अगदी मुलांना आपुलकीनं आनंदमुळे अंतःकरणात शिकवायचं आहे. आणि एवढं करून सुद्धा आणखी युनियनची जी कामं असायची त्याच्यासाठी ते स्वतंत्रपणे वेळ द्यायचे. गुरुजींचा ह्या संपूर्ण परिसरामध्ये जे जे कोणी शिक्षक आहेत, संपूर्ण परिसरच न म्हणता आपण पूर्ण तालुक्यामध्ये मला नाही वाटत की एखादा शिक्षक असा असेल की जो गुरुजींना ओळखत नाही, गुरुजींचा त्यांचा परिचय नाही. अगदी प्रत्येकांच्याकडे जाणं येणं त्यांचं असायचं. सुखदुःखाशी समरस सगळ्यांचं व्हायचं. आणि त्यामुळे आता कळमसारख्या गावात तर नाही तर परिसराच्या सगळ्याच गावांमध्ये त्यांचं एक जिव्हाळ्याचं नातं होतं. आणि त्यामुळे गुरुजींचं जाणं हे आम्हा सर्वांसाठी, एक शिक्षक वर्गांसाठी, एक आमच्यासाठी ती हानी आहे. एक संस्मरणीय अशी व्यक्ती, आदर्श अशी व्यक्ती, त्यांच्या बोलण्यामध्ये कधीही राग असा दिसला नाही. कधी राग, लोभ ह्या ज्या काही गोष्टी असतात ज्यामुळे वैर निर्माण होणं, त्यांचा कोणाशीही कधीतरी खटके उडालेले मी पाहिले नाही. सर्वांना अगदी समजून घेऊन आपुलकीनं शिक्षक वर्गांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी काम केलं. गुरुजी एक आदर्श शिक्षक, त्यांनी तिथे जे काम केलं ते काम आणि समाजामध्ये करत असलेले काम याच्यावर एक आदर्श कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहावं लागेल. कारण एकच नाही तर अनेक क्षेत्रामध्ये आपण पाहिलं आपण की एखाद्या क्षेत्रामध्ये काम करताना एखाद्या माणसाला त्याची क्षमता जर त्यांनी दाखवली त्या ठिकाणी तर अन्य कामामध्ये सुद्धा तो त्याच क्षमतेने काम करू शकतो. परंतु ज्याला कधी कामच केलं नसेल कुठे तर त्याला ते कुठलंही काम जमत नाही. गुरुजींनी एवढ्या क्षेत्रामध्ये काम केलं आणि सगळ्या ठिकाणी एक उत्तम चांगला कार्यकर्ता म्हणून चांगला नेतृत्व त्यांनी केलं. हे त्याचं एकंदरीत कार्यपद्धतीचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. गुरुजींनी अनेक जी कामं हाती घेतली त्यांनी काही कामं पूर्ण पण केली. अनेक कामं अशी होती की ती कामं करण्यासाठी त्यांचं भविष्य काय कामाचं, हा कार्यकर्ता जो असतो त्याच्या मनामध्ये कुठेतरी चिंता असते की माननी उभे केलेल्या ज्या ठिकाणी काम केलं ते काम करण्यासाठी कोण आहे पुढे, ही चिंता असते. परंतु ती चिंता त्यांच्या मुलांनी सोडवलेली आहे. रुपेश आज त्यांच्याच पद्धतीनं काम करतोय, त्यांचा दुसरा मुलगाही तशाच पद्धतीने समाज सेवा करत आहे. तर ही जी परंपरा आहे या एका चांगल्या कार्यकर्त्यांच्या परंपरेतला हा एक आदर्श व्यक्ती, आपल्या परिसरातील एक चांगली व्यक्ती, सगळ्यांना हवेविषयी असलेली व्यक्ती आपल्यात नाही आहे. त्यांच्या अतिशय सद्गुणी असलेल्या आमच्या ह्या गुरुजींना ईश्वरानं त्यांच्या ठिकाणी चांगली जागा द्यावी, सद्गती द्यावी ही ईश्वराने प्रार्थना करतो आणि माझी श्रद्धांजली करतो. संपूर्ण गाव परिवार आणि उपस्थितांना नमस्कार. सुरुवात कुठून करावी हा प्रश्न पडतो. कारण अण्णाचं जे कार्य आहे जवळून बघण्याची संधी मिळाली. आता सांगितलं बऱ्याच लोकांनी त्यांचं समाजकार्य सांगितलं. मी म्हणेन एक कौटुंबातील एक मुख्य व्यक्ती म्हणून त्यांनी खूप मोठी जबाबदारी पार पाडली. कुटुंब एक आदर्श कुटुंब कसं असायला पाहिजे ते त्यांच्याकडून शिकायला मिळालं. प्रेम करणं, कधीही कोणावर रागावणं नाही. विशेषतः माझं घर बांधत असताना त्यांची खूप खूप मदत मला मिळाली. आणि त्यावेळेला ते घेऊन द्यायचे, हा व्यक्ती असा आहे, हा व्यक्ती असा आहे. पण कोणाबरोबर कधी भांडताना किंवा रागावताना चिडलेले अण्णा मला कधीच दिसले नाही. इतका प्रेमळ स्वभाव. आणि जरी आपली बाजू कमजोर असली, वरचढ असली तरी सुद्धा कमीपणा घेण्याची वृत्ती म्हणजे नम्रपणा त्यांच्या काही होता. आणि या शेवटच्या दिवसांमध्ये थोडंसं वाईट वाटलं की इतकी चांगली व्यक्ती न्यायी तर आमच्याबरोबर हसत खेळत अजून राहिले असतील तर खूप बरं वाटलं असतं. पण त्यांचं ते मानसीवरचं प्रेम बघून आम्हाला सगळ्यांचं हृदय अगदी भरून यायचं. आम्हाला कोणाला ओळखणार नाही, आवाज दिला तरी होऊ नये चूल आहे, पण ती आली की त्याला कसं कळायचं मला माहीत नाही. आणि तिच्याबरोबर मग खेळणार काय खाणार तिच्याबरोबर, बोलणार तिच्याबरोबर. जे त्याही स्थितीमध्ये त्यांचं आपल्या नातवंडावरचं प्रेम, आमच्याकडे पाहण्याची दृष्टी आम्हाला जवळून बघायला मिळाली. दुसरं एक उत्तम शिक्षक. त्यांच्या रिटायरमेंटच्या वेळेला मी
त्यांच्या कार्यक्रमाला गेलो होतो. रमेश जोशी म्हणून होते कार्यकर्ते त्यावेळेला ते, आणि त्यांच्या तोंडून मला यांचं कार्य ऐकायला मिळालं. माझी पहिली वेळ होती आणि इतकं तोंड भरून ते कौतुक करत होते की जरी अण्णा तू सिलू मास्तर तुम्ही रिटायर झालात तरी तुमचं काम संपलेलं नाही आहे. म्हणजे इतका विश्वास, एक राजकीय नेत्याचा विश्वास संपादन करणं कठीण असतं आणि तो त्यांनी मिळवलेला होता. दुसरी महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे आता या आजारपणामध्ये आम्हाला सगळ्यांना मी म्हणेन की छान आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या आणखीन जवळ जाता आलं, त्यांचं प्रेम आम्हाला मिळालं. सर्व तुम्ही जे आधारसिंग कुटुंबीय, सर्व नातेवाईक, गाव परिवार, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद की तुम्ही या ठिकाणी आलात. अण्णाच्या आत्म्यास चिरशांती लाभावी म्हणून प्रभूचरणी मी प्रार्थना करतो. धन्यवाद. अण्णाच्या आजारपणात फादर जो डिमेलो, फादर मायकल रोझारिओ, फादर अम्ब्रोस फर्नांडिस यांनी भेटी दिल्या व कार्मेलिन वास, इनास रॉड्रिग्स, फ्रान्सिस फर्नांडिस यांनी घरी येऊन ख्रिस्त शरीर वाटप केले, त्याबद्दल त्यांचे आम्ही ऋणी आहोत. डॉक्टर संदेश गुप्ता, डॉक्टर झुल्फिकर यांचे व एंजल मेडिकलचे लिपड वास यांनी अनेक सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद. विन्सेंट डी पॉल संस्थेचे पदाधिकारी व यांच्या सातत्याने भेटीबद्दल त्यांना आभार. शोक संदेश पाठवणारे एकता पतपेढी, जीवन विकास नागरी पतपेढी, समाजसेवा मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघटना या संघटनेचे पदाधिकाऱ्यांचे आभार. तसेच काही संदेश आमचे नाना बावतीस वास, अलेक्स डावरे, श्री बर्नट लोपिस, टेरेन्स रिबेलो, तो फ्रिजा परेरा, तसेच क्रिस्टोफर रिबेलो, मायकल वाज आणि हेमंत सर यांनी आज त्या ठिकाणी चांगले व्यक्त झाले, त्यांनाही धन्यवाद. अंत्यविधीच्या दिवशी दासिंग गाव परिवाराने चांगली अरेंजमेंट केली, त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद. अंत्यविधीच्या दिवशी व आज मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहून कुटुंबाचे सांत्वन केले, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. एक सूचना की उद्या सकाळी 6:30 वाजता 7व्याची विसा आपल्या होली ट्रिनिटी चर्चवरती होणार आहे. थँक्यू. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. प्रभू माझा तव आधार हवारे, सहाय्या विना तव जगू कसारे. प्रभू माझा तव आधार हवारे, सहाय्या विना तव जगू कसारे. द्राक्षवेल तू फांदी तव मी, द्राक्षवेल तू फांदी तव मी. जीवन रस तू पुरवी सदारे, जीवन रस तू पुरवी सदा.